पहिला काँग्रेसमध्ये होते आणि आता माझा एम-आय मध्ये प्रवेश झाला. क्या सपना था कि राजकारण में मैं जाऊं लोगों असदुद्दीन ओवैसी साहब पहले से ही मतलब आइडियोलॉजी थे। की जी मेहनत करत होते त्याला कुठेतरी रिस्पॉन्स मिळत. मेरे ससुर शौकत पठाण साहब का शुक्रिया अदा करना। त्यावेळेस मी पक्ष सोडला तर मी त्यांना विचारात घेऊनच मी पक्ष सोडलेला. चा रणसंग्राम या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे। महायुती की महाआघाडी कोण मारणार बाजी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। यातच नवीन ट्विस्ट जसं की महाराष्ट्रात आपण बघत आहात एमआयएम चे एकूण 83 सीट आलेले आहेत। आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक 16 मधून जे आधी काँग्रेसमध्ये होते आता एमआयएम मध्ये त्यांचा प्रवेश झालेले आहे असे आमचे फिरदोस पटेल आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। परत सर्वप्रथम इंडिया एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मॅडम। काय सांगाल पहिल्यांदा आपण काँग्रेसमध्ये होतो आज एमआय मध्ये प्रवेश केला हा. काय कारण नेमकं? हो मी पहिला काँग्रेसमध्ये होते आणि मागची 10 वर्षे मी काँग्रेसमध्ये नगरसेविका म्हणून काम केले. आता माझा एम-आय मध्ये प्रवेश झाला आहे. मी म्हणजे व्यक्ती तीच आहे फक्त प्लॅटफॉर्म चेंज केला आहे. तर माझा डिसिजन ह्याच्यासाठी होता की मी जे काम करत होते आणि जी मेहनत करत होते त्याला कुठेतरी रिस्पॉन्स मिळत नव्हता. कुठेतरी त्या माझ्या मेहनतीला वाव मिळत नव्हता. आणि एक म्हणते ना, एक शाबासकीची थाप पाहिजे, तशी ती थाप मला पार्टीच्या लोकांकडून मिळत नव्हती. तर त्यासाठी मी आज म्हणजे काल माझा प्रवेश झाला आणि आज मी माझा एबी फॉर्म दिलेला आहे पार्टीकडून आणि एम-आय-एम पक्षाकडून मी प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणूक लढवत आहे. काय नवीन मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे काय नेमकं? नवीन मुद्दे माझा तर फोकस माझ्या प्रभागातील सर्व लोकांना माहीत आहे, की माझा जास्त फोकस विकास कामावर असणार आहे आणि विकास कामं मी यापूर्वी केलेली आहेत आणि माझ्या प्रभागातील सर्व लोक हिंदू, मुस्लिम असतील म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक हे माझ्यासोबत आहेत आणि मी त्यांचं खूप कामं केलेली आहे आणि त्यांच्या सुखादुःखात मी नेहमी त्यांच्या सोबत असते. तर ते लोक खूप ॲप्रिशिएट करतात मला खूप म्हणजे एका मुलीसारखं आणि माझ्या एका बहिणीसारखं मला त्या ठिकाणी त्यांनी मला मी त्यांना नाही, पण त्यांनी मला सांभाळलेलं आहे आणि ज्यावेळेस मी पक्ष सोडला, तर मी त्यांना विचारात घेऊनच मी पक्ष सोडलेला आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली. माझ्या गरीब जनतेशी, माझ्या महिलांशी मी चर्चा केली आहे आणि त्यावेळेसच मी हा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत पाहता पहिली यादीतच आपलं नाव डिक्लेअर झालं। काय सांगाल त्या नेत्यांबद्दल जे पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी सोडतात, तुम्ही लोकांसाठी त्यांच्या विकासासाठी पक्ष सोडलेला आहे, काय सांगाल नेमकं? अ, मी स्वार्थ तर म्हणणार नाही, पण काही अशी सिच्युएशन होते, की त्यावेळेस आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात. तर माझा निर्णय ही माझ्या मेहनतीसाठी होता. कारण मी एवढं काम करत होते, एवढं पार्टी वाढवण्यासाठी एवढी निष्ठा दाखवली, एवढी निष्ठा केली, पण अ, त्या ठिकाणी नेत्यांकडून माझ्यावर निष्ठा थोडी त्यांचा जो अविश्वास होता, माझ्यावर आशंका होती, ती कुठेतरी कमी पडत होती. म्हणजे अ, माझ्या शंकेच्या नजरेने बघत होते. तर मला असं वाटतं, की मला फ्रीडम नव्हतं त्या ठिकाणी काम करण्यासाठी एवढा पक्ष खूप चांगला आहे, पक्ष खूप मोठा आहे. पण त्या ठिकाणी जे नेते होते, त्या नेत्यांकडून थोडंसं त्या ठिकाणी अपमानित करणं किंवा त्यांच्याकडून जे पाहिजे जसं एखाद्या का का नेत्याला जर काम करायचं असेल, तर त्याला पार्टीमध्ये खूप फ्रीडम पाहिजे आणि त्यावेळेस तो जाऊन पुढे काम करू शकतो. पण तसं फ्रीडम मला या पार्टीमध्ये नव्हतं. म्हणून एकंदरीत पाहता एमआयएम पक्षामध्ये खूप गोंधळ चालू असल्याचं चित्र सध्या सर्व सोलापूरकरांना दिसतंय। काय नेमकं काय भूमिका राहिली असेल अध्यक्षांची, शहराध्यक्षांची, जिल्हाध्यक्षांची? एम-आय-एम पक्षामध्ये गोंधळ वगैरे काही नाही. पण हा जो गोंधळ म्हणजे जे मीडियाच्या माध्यमातून जे दाखवलं जाते ते चुकीचं आहे आणि एम-आय-एम पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. बॅरिस्टर असदुद्दीन साहब असतील, अकबर अवेसी साहेब असतील, इम्तियाज जलील साहेब हे खूप मोठी माणसं आहेत. त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे आणि पार्टीसाठी त्यांनी खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि हा जो गोंधळ आहे तो संपलेला आहे. म्हणजे गोंधळ नव्हता. त्या ठिकाणी काहीतरी राजकीय आपले स्वार्थासाठी किंवा आपलं कसं भलं होईल यासाठी एक रस्सीखेच चालली होती. परंतु ती आता संपलेली आहे आणि कोणीही असं गोंधळ समजून घेऊ नये. एम-आय-एम पार्टी खूप चांगली पार्टी आहे, मोठी पार्टी आहे आणि सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे. त्यामुळे सगळ्यांनी असं संभ्रम करून घेऊ नये
पार्टी सोबत सगळ्यांनी राहावं. कारण आपल्या असदुद्दीन साहेब यांची आपल्याला हात मजबूत करायचे आहेत, बॅरिस्टर. आणि अकबर अवेसी साहेब यांचे देखील हात आपल्याला मजबूत करायचे आहेत. त्यासाठी मी पार्टीतील सगळ्या लोकांना सांगू इच्छिते आणि प्रभागातील असतील किंवा शहरातील सगळ्या लोकांना सांगू इच्छिते, की एम-आय-एम हा खूप मोठा पक्ष आहे आणि आपण पक्षासोबतच राहावं. कारण हा जो गोंधळ झालाय तो संपलेला आहे आणि विषय सगळा संपलेला आहे. आता आपल्या कामाला सर्वांनी लागावं. अ, एकंदरीत पाहता पक्ष बदलल्यानंतर लोकांना तुम्ही काय आव्हान करणार? आता पहिल्यांदाच आत्ताच जस्ट इमॅजिन आपलं प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. काय आव्हान करणार तुमच्यासाठी? मी माझ्या प्रभागातील नागरिकांना आव्हान करते, मी पक्ष जरी बदलला असेल तरी फक्त प्लॅटफॉर्म चेंज केलाय. व्यक्ती तीच आहे. सर्व धर्म च्या लोकांना घेऊन जाणारी व्यक्ती आहे. तुमच्या सुखादुःखात येणारी व्यक्ती आहे आणि अर्धी रात्री जर तुम्ही मला फोन केला तर मी फोन उचलते आणि त्या ठिकाणी लोकांच्या अडी-अडचणीत जाते. आमच्या सगळ्या महिला भगिनी माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही, की कारण मला त्यांच्याकडूनच आश्वासन मिळाले, की "मॅडम तुम्ही कुठल्याही पार्टीत राहावा. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही बेफिक्र राहा." त्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. मी एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी मी तेवढं हे नव्हते, परंतु त्यांच्या त्या यकीनमुळे, त्यांच्या त्या विश्वासामुळे मी दुसऱ्या पार्टीमध्ये गेले. तर माझ्या जनतेसाठी मी एवढंच सांगते, की तुम्ही बिलकुलही हा कम्युनियल पार्टी नाही, म्हणजे कुठल्याही जाती धर्माला एका ठराविक ह्याला घेऊन जाणारी पार्टी नाही, तर ही संविधानाची विचाराची पार्टी आहे. संविधानाला वाचवणारी पार्टी आहे आणि या ठिकाणी सर्व ख्रिश्चन असतील, या ठिकाणी आपण बघतो, की औरंगाबादमध्ये हिंदू समाजातील लोकांना, ब्राह्मण समाजातील लोकांना देखील एम-आय-एमने तिकीट्स दिलेत. आता सोलापूर शहराचं उदाहरण घेतलं तर तुम्ही मला वाटतं 20 ते 25 हे आपले नगरसेवक असतील ते अदर कास्टचे आहेत. तर कुठे इथे प्रश्नच येत नाही, की तुम्हाला जाती, धर्म वगैरे काही नाही. फक्त जे समाजात ते पसरवले गेले एम-आय-एम बद्दल, ती चुकीची भावना तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि व्यक्ती तीच आहे आणि इन्सानियत हा माझा धर्म आहे आणि तो मी पाळणारच. त्यामुळे माझ्या प्रभागातील लोकांचं मी खरंच त्यांचं मनापासून आभार करते, की त्यांनी सुचवलेला हा से फिर एक महिला चुनावी मैदान में उतरी है। आइए उनसे भी हम बातचीत करते हैं। क्या कहना चाहेंगे? सबसे पहला आपको अपना इंडिया एक्सप्रेस न्यूज़ में स्वागत है। अस्सलाम वालेकुम। कैसा क्या दिमाग में आया आपका कि राजनीति में आपको आना है? मैं पहले तो बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, अकबरुद्दीन ओवैसी साहब और इम्तियाज़ जलील साहब और मेरे सोलापुर के ज़िला अध्यक्ष मेरे ससुर शौकत पठान साहब का शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि उन्होंने मुझ पर भरोसा किया और मुझे इस चुनावी मैदान में उतारने की जो उनकी ये थी, उसके लिए उन्होंने मुझे तैयार किया। और रही बात इलेक्शंस में आने की, तो घर का माहौल ऐसा है कि हम देखते थे कि सारा फिरदौस पटेल मतलब करते थे, नगर सेवक है, तो वो चीज़ देख-देख के ना था एक कि हम भी कुछ करें। तो एजुकेशन था मेरा, तो घर की माहौल के हिसाब से मैदान में उतरे हैं। इंशाल्लाह देखेंगे क्या मतलब होता है आगे। अचानक ऐसा राजकारण में उतरने का बोले तो तुम्हारा क्या सपना था कि राजकारण में मैं जाऊँ, लोगों की सेवा करूँ, क्या करूँ? सपना तो नहीं था, लेकिन शादी के बाद माहौल देख के जैसा लगता है कि सबकी मदद करूँ। जैसे मैंने देखा था फिरदौस आंटी को और अब्बा को ये चीज़ें करते हुए, तो मुझे इसके लिए लगा कि हाँ, मैं भी कर सकती हूँ कुछ। लोगों को प्रभाग के लोगों का मैं जो भी मसले होंगे, मैं भी कुछ हल कर सकती हूँ इसके लिए। महिलाओं की मतलब क्या बोलते हैं सुरक्षा के लिए, बच्चों की शिक्षा के लिए और युवाओं के रोज़गार के लिए, और जो भी होगा सड़क, ड्रेनेज, ये स्ट्रीट लाइट, ये सब चीज़ मसले जो होते हैं प्रभाग के, वो ज़्यादातर हल करने की कोशिश करेंगे हम, और जो भी हुकूक होंगे वो अदा करने की कोशिश करूँगी बस, यही। एम-आई-एम पक्ष आपको क्यों ऐसा लगा कि यही पक्ष से मैं ये काम कर सकती बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब पहले से ही मतलब आइडियोलॉजी थे, एक था, उनको देखकर लगता था कि वो सबको लेकर चलने वाले हैं, मतलब उनकी पार्टी में कोई जात, धर्म भेद ये नहीं है, जाति भेद ज़्यादा नहीं है, तो इसके लिए सोचा कि उनकी पार्टी से ही जॉइन करूँगी, जो करूँगी। क्या क्या आह्वान करना चाहोगे जनता के लिए? क्या बोलना चाहोगे आपके लिए? क्योंकि आपकी चुनावी शुरुआत यहाँ से हो रही है। क्या अपील करना चाहोगे जनता ने? किस तरह आपको साथ देना चाहिए? मैं जनता से यही कहना चाहूँगी कि मुझ पर भी विश्वास करे, जैसा 10 साल से हमारे घर पर अभी तक विश्वास किए हैं, हर बार हमको जिता कर लाए हैं। इस बार भी मुझे भी एक मौका दें जिताने का, या फिर कोशिश करें कि मैं अपना भी कुछ दिखाऊँ लोगों को कि हाँ, मैं भी कुछ कर सकती हूँ। मुझ पर भी भरोसा करें, बस यही कहना चाहती हूँ। तर हे होते पठाण परिवाराकडून आपल्यासोबत फिरदौस पटेल बरंच काही त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. पाहत राहा इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर.